बाधित पूरग्रस्तांचा अनुदानासाठी महानगरपालिकेवर धडकला आक्रोश मोर्चा। पुराच्या पाण्यात शहरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य, अन्नधान्य, कपडा लत्ता, घरातील जीवनावश्यक वस्तू, इतर साहित्य व काही महत्त्वाच्या वस्तूंची पुराच्या पावसामुळे नुकसान झाले आहे। त्यामुळे तातडीने 20,000 रुपये, अन्नधान्य किट, 2 ड्रेस, 2 साड्या व विद्यार्थ्यांना बालमदत स्वरूपात सानुग्रह अनुदान पोटी नैसर्गिक आपत्तीचे अनुदान तातडीने देण्यात यावे अशी मागणी सिटूच्या वतीने मनपा आयुक्तांना केली आहे। या आक्रोश मोर्चास किसान जन आंदोलनाचे सचिन कासले यांनी पाठिंबा दिला आहे। खऱ्या अर्थानं आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि आम्ही फॉर्म भरण्याची मोहीम चालू केलेली आहे महापालिकेवर। नांदेडमध्ये 21 ऑगस्टपासून 2-3 सप्टेंबरपर्यंत जे पाऊस झाला होता, मुसळधार पाऊस, त्यामध्ये नदीकाठावरील आणि सखल भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे। कपडा लत्ता खराब झाले आहे, अन्नधान्य खराब झाले आहे, मोबाईल वस्तू खराब झालेल्या आहेत, लेकरांचं शैक्षणिक साहित्य खराब झालेलं आहे आणि गेल्या 2023च्या धर्तीवर सानुग्रह अनुदान स्वरूपामध्ये 20,000 रुपये रोख रक्कम आणि 50 किलो अन्नधान्याचे किट, 2 ड्रेस, 2 साड्या आणि ज्यांचा लेकरांचं नुकसान झालं त्यांना बाल संगम छात्र योजनेअंतर्गत 10,000 रुपयाची मदत करावी अशी मागणी आहे। आज या विभागाचे मंत्री महोदय देखील नांदेडमध्ये आहेत आणि पोलिसांसोबत आमची चर्चा झाली की त्यांनी सांगितलं की पोलीस विभागातल्या अधिकाऱ्यांनी की आज मंत्री महोदय देखील आहेत आणि तुम्ही मोर्चा वगैरे काढू नका। परंतु गेल्या वर्षीचा आमचा अनुभव आहे, बोगस लोकांच्या खात्यावर पैसे वर्ग झालेत। आज देखील 3 तारखेपासून आम्ही 2 तारखेला निवेदन दिल्यावर 3 तारखेपासून सर्वे चालू आहे, परंतु खऱ्या पूरग्रस्तांच्या घरी सर्वे करणारे लोक जात नाहीत। एखाद्या प्रतिष्ठित समजणाऱ्या नगरसेवकाच्या घरी किंवा माजी नगरसेवकाच्या घरी बसत आहेत, चुकीच्या लोकांचे नावं टाकत आहेत। हे लालबावटा खपून घेणार नाही। आमची जिल्हाधिकारी महोदयांना आणि महापालिकेच्या आयुक्त महोदयांना विनंती आहे, खरे पूरग्रस्त जे आहेत ते फॉर्म भरणार आहेत, फॉर्म त्यांचे स्वीकारावेत। गेल्या वर्षी आम्ही फॉर्म भरले होते, त्यांना मदत मिळालेली आहे, काही लोकांना मदत मिळाली नाही, त्यासाठी आमचा गेल्या वर्षीपासून लढा सुरू आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे गेल्या वर्षीचे काही पैसे राहिलेले आहेत, ते पैसे येऊन सुद्धा महापालिकेचे काही अधिकारी आणि तहसीलमधले आमचे एक जाधव साहेब आहेत, पेशकार देवीदास जाधव, त्यांच्या हलगर्जीपणामुळे लाखो रुपये आमच्या पूरग्रस्तांचे आलेले वापस गेले होते। त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि आलेले पैसे आजच्या तारखेत टाकावेत अशी आमची मागणी आहे। मोर्चा आमचा चालू राहणार आहे जोपर्यंत आमच्या कामगारांच्या पूरग्रस्तांच्या खात्यावर पैसे वर्ग होणार नाहीत तोपर्यंत लढाई चालू राहणार आहेत। आता आम्ही शांततेत आज आहोत। या 2 दिवसात जर आमच्या मागण्यासंदर्भात पैसे जर आले नाहीत, आक्रमक होऊन आम्ही आतमध्ये घुसणार आहोत। जबाबदार प्रशासन राहील, आयुक्त राहतील, कलेक्टर राहतील आणि सुकलेल्या चेहऱ्याच्या माणसावर जर लाठीचार्ज किंवा काही गुन्हे दाखल झाले तर मग ही जनतेचा रोष जे आहे आणखी वाढेल आणि त्यासाठी लालबावटा सज्ज आहे। इन्कलाब जिंदाबाद, जय भीम, लाल सलाम। किसान जन आंदोलन फक्त किसानचंच नाही, मी नांदेडात राहतो, गोरगरीब लोकांचा घरामध्ये जे पाणी गेलेलं आहे आणि त्यांच्या घरी जाऊन त्यांची चौकशी केलेली नाही। ते म्हणतात की चौकशी झाली, सगळे लोकांचे फॉर्म झाले, पण असं काही दिसत नाही। कारण की 1-2 एरियामध्ये जातात आणि समोरचे फॉर्म भरून घेतात, मध्ये पाठीमागं जात नाही, बघत नाही की त्यांच्या पण घरीमध्ये पाणी गेलेलं आहे की नाही। हे चुकीचं नगरपालिका, कलेक्टर ऑफिसमधले जे लोक आहे, जे नियुक्त केलेले आहे, त्यांना म्हणजे कोणाच्या दबावामुळे केलेलं आहे असं ते सगळ्यालाही माहीत आहे, पण हे चुकीचं आहे। आता हे जे आम्ही आज निवेदन द्यायलो आणि हे जे आम्ही मागणी करायलो, आम्ही लाल बावटाला सपोर्ट करतो।